रोहित पवार हे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झाल्यासारखं बोलतात अशी टीका माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केली। बार्शीमध्ये शरद पवारांच्या गटाच्या कार्यकर्त्याचं वाहन जाळण्याच्या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी राजेंद्र राऊत आणि त्यांच्या मुलावरती संशय व्यक्त केला होता आणि काही आरोपही केले होते। यावरून राजेंद्र राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। रोहित पवार हे त्यांच्या आजोबांच्या पावलावरती पाऊल ठेवून राज्यामध्ये राजकारण करल्याचं भासवतायत असंही त्यांनी म्हटलंय। मात्र आजोबा माहिती घेऊन बोलतात ते तरी किमान रोहित पवार यांनी पाहावं असं राऊत म्हणाले। तुम्हाला ईडीच्या आता दोन इन्क्वायरी लागल्या, एवढ्या कारखान्याच्या भानगडी केल्या, काय केले, हे कुठनं यायला लागलं तुम्हाला? कुठनं आलं, कुठनं? ह्याचं पहिल्यांदा तुम्ही उत्तर द्या ना। दुसऱ्याकडे तुम्ही बोट दाखवता, तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला। ते MIDCत काय लफडे केले, कारखाने कशा पद्धतीने आहे ना, ईडीत चौकशी चालू आहेत ना। अगोदर तुम्ही तुमचं बघा आणि नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवा। तुम्ही जर म्हणत असाल तर तुमच्या मुलाचा जो ऑडिओ आणि व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तो अतिशय घाण लेवलच्या शिव्या देतोय तर टाकू का मीडियावर? तर ईडीला फार खोलात जाऊन फार सगळं चेक करून सुद्धा त्यांना काय सापडलं नाही। त्यामुळे तुम्ही जास्त डोकं वापरू नका। तुमचं डोकं कुठपर्यंत चालतं हे दुनियाला त्या ठिकाणी माहिती आहे।